रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मळेवाडच्या आठवडी बाजारात एक आगळा वेगळा आणि कौतुकास्पद उपक्रम पाहायला मिळाला. मळेवाड जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2च्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातानं तयार केलेल्या आकर्षक राख्यांचे स्टॉल बाजारात मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रंगीबिरंगी, पारंपरिक आणि पर्यावरणपूरक अशा विविध प्रकारच्या राख्या तयार केल्या होत्या. विशेष म्हणजे मुलांसाठी आणि मुलींसाठी अशी 2 स्वतंत्र दुकाने उभारण्यात आली होती, जिथे लहान विद्यार्थ्यांनीच आत्मविश्वासाने ग्राहकांशी संवाद साधत राख्यांची विक्री केली. या उपक्रमामागे शाळेच्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं असून मळेवाडच्या सरपंच मिलन पारसेकर आणि उपसरपंच हेमंत मराठे यांचेही मुलाचे सहकार्य लाभले. तुमच्या शाळेचं नाव काय? नंबर 2. आणि तुम्ही आता ह्या आठवडी बाजारात राख्या विकताय, तर आता किती रुपयाचा धंदा झालाय तुमचा? साधारण 300. अरे वा. आणि यात आता तुम्ही कोणकोणत्या राख्या बनवल्यात? हे आम्ही ओमवाले बनवले, हे रुद्राक्षाचे बनवले, हे छोट्या डायमंड पासून, छोट्या रुद्राक्ष, हे लोखंडचे बनवले. आणि कोणी शिकवलंय तुम्हाला बनवायला? नाही, आम्हाला आधीपासूनच. पहिले आम्ही हो करायला लागलो, नंतर फुलाचे केले. आणि गेल्या वर्षी आमचे जरा खराब झाले होते, पण यावर्षी चांगले आहे. अरे वा. म्हणजे अनुभव माणसाला शिकवतो, त्यामुळे तुम्ही मस्तपैकी यंदा राख्या बनवल्यात आणि त्या विकताय. तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? चांगला आहे, चांगला आहे. आणि काय प्रश्न विचारतात लोक तुम्हाला? किती रुपये कोणी बनवले, कुठून सामान आणलं? ओके. आणि यात तुम्हाला सहकार्य कोणी केलं? आई वडील खुर्ची बाई. हो. आणि ही आयडिया कोणाची होती? आमची चौकांची होती. अरे वा. आपला बाजारात विकायची आयडिया. आणि हे सर्व ग्रामपंचायतीने ठरवली. ग्रामपंचायतीने. ओके. आपण बघितलं ते दिवसेंदिवस नोकऱ्यांचं प्रमाण या ठिकाणी कमी होत चाललंय. रोजगाराचा मोठा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होतोय, निर्माण झालेला आहे. आणि या ठिकाणी जर रोजगार, या ठिकाणी जर मुलांनी उपलब्ध या ठिकाणी असलेली यंत्रसामुग्री असेल, रॉ मटेरियल असेल, याच्या माध्यमातून जर एखादा उद्योग सुरू केला तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी डेव्हलपमेंट होऊ शकते. नोकऱ्यांची वाट बघायची गरज नाही, तर नोकरदार बनण्यापेक्षा नोकर देणारं या ठिकाणी बनलं तर जास्त फायदेशीर होऊ शकतं. त्यामुळे गेले 3 वर्षापासून हा आम्ही उपक्रम सातत्याने राबवतोय. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून स्किल डेव्हलपमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने देशभर राबवलं जात आहे. तर हे एक स्किल आहे. आणि ह्या ज्या राख्या आहेत त्या कुठच्याही बाजारातून विकत आणून या ठिकाणी विक्रीला ठेवलेल्या नाहीत, तर या ठिकाणी रॉ मटेरियल आणलंय. त्यासाठी त्या शाळेतील कुलदेवता विद्यामंदिर मळेवाडा शाळा नंबर 2चे शिक्षक असतील, पालक असतील आणि मुलं असतील यांनी बाजारात उपलब्ध होणारं रॉ मटेरियल आणून स्वतः या ठिकाणी राख्या तयार केलेल्या आहेत. आणि त्या राख्या आज विक्रीला ठेवलेल्या आहेत. आज शुक्रवार आठवडा बाजार आहे मळेवाडा ग्रामपंचायतचा, आणि आठवडा बाजारमध्ये मुलांचा एक स्टॉल आणि मुलींचा एक स्टॉल, असे 2 स्टॉल या ठिकाणी राखी विक्री केंद्राचे आहेत. आणि चांगला रिस्पॉन्स गेले 2 वर्ष आम्हाला मिळाला. सातत्यानं या ठिकाणी सातत्य आम्ही या स्टॉलमध्ये ठेवलंय. त्या मुलांमध्ये एक ओढातोंड चढावड लागलेली आहे की माझ्या स्टॉलला जास्त विक्री होते की तुझ्या स्टॉलला जास्त विक्री होते. आणि यामधून स्पर्धा निर्माण होऊन मुलांमध्ये व्यवसायाची एक रुची निर्माण, आवड निर्माण झालेली आहे. आणि यातूनच एखादा उद्योजक किंवा एखादा व्यावसायिक बनावा ही आमची एक संकल्पना आहे. ही संकल्पना खरं म्हणजे इथल्या ग्रामपंचायतीचे आभार मानायला हवे, कारण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागची 3 वर्ष इथे हा उपक्रम सुरू आहे. मी याच वर्षी या शाळेत आले, पण मलाही तो उपक्रम खूप आवडला. आणि कुठेतरी स्पर्धा परीक्षांच्या नादात मुलं जीवनाच्या परीक्षेत मागे पडत आहेत हे मला एक शिक्षिका म्हणून फार वेळा जाणवतं. आणि अशा वेळी मुलांना जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर स्वतःमधली कौशल्य ओळखणं आणि त्या कौशल्यांना योग्य रूप देऊन त्यावर आपली उपजीविका करता येणं ही मला वाटतं आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणून मुलांना एक प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून आम्ही हा उपक्रम घेतोय. यासाठी ग्रामपंचायतीचे खरं तर मनापासून आभार.